नमस्कार. आजच्या या भन्नाट आणि माहितीपूर्ण सत्रात आपण एका खूपच कल्पक अशा विषयावर बोलणार आहोत. उन्हाळा म्हटलं की आपण सगळेच वैतागतो आणि त्यात घरात साचलेल्या कचऱ्याकडे तर आपलं लक्षही नसतं. पण काय सांगू, आज आपण याच टाकाऊ वस्तूंमधून उन्हाळ्याच्या कडाक्यावर मात करण्यासाठी चक्क शून्य खर्चाचा, अगदी मोफत असा एक भारी उपाय कसा बनवायचा हे पाहणार आहोत. एका साध्याशा कल्पनेतून किती उपयुक्त गोष्ट तयार होऊ शकते हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. बरं, आजच्या या सत्राची थोडक्यात रूपरेषा पाहूया. आपण एकूण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. वाढती उष्णता आणि प्लास्टिकचा कचरा, त्यानंतर लागणारं साधंसं साहित्य, विणकामाची पद्धत, पंख्याची बांधणी आणि शेवटी त्याचे फायदे. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. तर आपला पहिला मुद्दा आहे उष्णता, वीज कपात आणि प्लास्टिकचा कचरा. या समस्येचा आणि आपल्या उपायाचा काय संबंध आहे हे समजून घेऊया. आता मला सांगा, कडक उन्हाळा सुरू आहे, अचानक लाईट जाते आणि घरात इन्व्हर्टर किंवा सोलरची सोय नाही. अशा वेळी काय करायचं? उकाड्याने अंगाची लाही लाही होते, पंखे बंद असतात आणि हवा तर हवीच असते. हा प्रश्न आपल्यापैकी बहुतेकांना कधी ना कधी पडतोच, बरोबर ना? हे एक अगदी रोजचं आणि मोठं आव्हान आहे. आणि इथेच आपली आजची कल्पना कामी येते. म्हणजे बघा, एका बाजूला आपल्या घरात साचणाऱ्या आणि शेवटी कचराकुंडीत जाणाऱ्या पॉलिथिनच्या पिशव्या असतात, अगदी ड्रॉवर भरून पडलेल्या असतात त्या. आणि दुसऱ्या बाजूला त्याच पिशव्यांपासून बनवलेला एक झिरो कॉस्ट म्हणजे अगदी फुकट आणि कमालीचा प्रभावी असा हाताने बनवलेला पंखा. विचार करा, जो कचरा आपण फेकून देणार असतो तोच आपल्याला उन्हाळ्यात मस्त गारवा देणार आहे की नाही कमाल? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे बनवायचं कसं? तर आपला दुसरा टप्पा आहे बेस मटेरियल्स, म्हणजे यासाठी लागणारं साहित्य गोळा करणं. या संपूर्ण प्रक्रियेतली सर्वात भारी गोष्ट म्हणजे ह्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आपल्या घरात अगदी सहज सापडतात. बाजारात जाऊन काहीही विकत आणायची गरज नाहीये. आपल्याला लागतील फक्त पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या टाकाऊ प्लास्टिक पिशव्या, 7.5 बाय 10 इंचाचा एक पुठ्ठा, आकार आखण्यासाठी एक जेवणाची प्लेट, एक सेफ्टी पिन, थोडीशी चिकटपट्टी आणि एखादी उरलेली प्लास्टिकची काडी. अगदी सोपं. या साध्या वस्तूंमुळेच आपला हा पूर्ण प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने शून्य खर्चाचा राहतो. आता कामाला सुरुवात करूया. सुरुवातीची पद्धत अगदी सोपी आहे. प्रथम या प्लास्टिक पिशव्या दुमडून त्यांच्या साधारण 1.5 इंचाच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. मग या पट्ट्यांची टोकं एकमेकांना बांधून त्यांच्या लांबलचक दोऱ्या तयार करायच्या. आता पुठ्ठ्याचं काय? तर त्या कार्डबोर्डच्या 7.5 इंचाच्या बाजूवर प्लेट ठेवून वरच्या बाजूला एक मस्त अर्धवर्तुळाकार आखून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्या या पंख्याचा मुख्य आकार ठरतो. म्हणजे बघा, कचऱ्यातून कच्चा माल कसा तयार होतोय हे पाहणं खरंच खूप रंजक आहे. आता इथं थोडं लक्ष द्या, कारण मोजमाप अचूक असणं खूप महत्त्वाचं आहे. पुठ्ठ्याच्या सरळ बाजूंवर आणि वरच्या गोल भागावर बरोबर अर्धा इंचाची किनार सोडायची आहे. त्यानंतर अगदी 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावर खुणा करून तिथे अर्ध्या इंचाचे छोटे छोटे काप द्यायचे आहेत. ही अचूक मोजमापे का गरजेची आहेत? कारण यामुळेच पंख्याचं अंतिम विणकाम अगदी घट्ट आणि एक समान होणार आहे. पाया पक्का असला की इमारत मजबूत होतेच ना, तसंच काहीसं. यानंतर आपण वळतोय तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, विणकामाची पद्धत म्हणजे द वीविंग टेक्निक. प्रत्यक्ष पंखा विणायला घेण्यापूर्वी एक अगदी सोपी ओव्हर अंडर विणकामाची पद्धत समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे नेमकं काय? तर एक आडवी पट्टी घ्यायची, ती एका उभ्या पट्टीच्या वरून आणि पुढच्या उभ्या पट्टीच्या खालून न्यायची आणि पुढच्या ओळीत हाच क्रम बरोबर उलट करायचा. यामुळे काय होतं तर एक अतिशय भक्कम आणि मजबूत अशी जाळीदार रचना तयार होते. हा एक साधा नियम लक्षात ठेवला की पुढचं काम अगदी चुटकीसरशी होऊन जातं. तर सुरुवात करूया उभा सांगाडा बनवण्यापासून. पांढऱ्या प्लास्टिकच्या दोरीचं सुरुवातीचं टोक पुठ्ठ्याच्या मागच्या बाजूला टेपने घट्ट चिकटवायचं. मग ही दोरी खालच्या कापांमधून पुढच्या बाजूला आणून थेट वरच्या गोल कापांपर्यंत घट्ट ओढायची आणि पुन्हा खाली आणायची. असं केल्यामुळे एक मस्त उभा सांगाडा तयार होतो. याच सांगाड्यावर आता आपला संपूर्ण पंखा आकार घेणार आहे. आता इथं येतो एक भन्नाट देशी जुगाड. हिरव्या प्लास्टिक दोरीच्या टोकाला चक्क एक साधी सेफ्टी पिन जोडायची. सेफ्टी पेन. ही पेन इथं विणकामाच्या सुईसारखं काम करते. या एका छोट्याशा युक्तीमुळं आडव्या पट्ट्या ओवणं इतकं सोपं आणि जलद होतंय की विचारू नका. कोणतीही महागडी साधनं नकोत, फक्त एक सेफ्टी पेन आपलं काम एकदम सोपं करून टाकते. आता प्रत्यक्ष विणकामाला सुरुवात. पहिली हिरवी पट्टी आडवी विणायला घ्यायची, एका पांढऱ्या पट्टीच्या खालून आणि पुढच्या पट्टीच्या वरून. दुसऱ्या ओळीसाठी मगाशी ठरल्याप्रमाणे क्रम उलटा करायचा, म्हणजे आधी वरून आणि मग खालून. फक्त एक काळजी घ्यायची, विणताना पुठ्ठा वाकू नये म्हणून दोऱ्या थोड्या सैलसर ठेवायच्या.
प्रत्येक ओळीत हा वर खाली करण्याचा क्रम बदलला की प्लास्टिकच्या पट्ट्या एकमेकांमध्ये अगदी घट्ट अडकतात आणि एक मजबूत जाळी तयार होते. आता तुमच्या मनात आलं असेल की विणता विणता पट्टी संपली तर काय? अहो, अगदी सोपं आहे. संपलेल्या पट्टीला दुसरी पट्टी फक्त एका घट्ट गाठीने जोडायची आणि काम पुढे चालू ठेवायचं. हे सगळं साहित्य टाकाऊ पिशव्यांचंच असल्यामुळे यात कचरा उरण्याचा प्रश्नच नाही. अगदी झिरो वेस्ट. लहान सहान तुकडे सुद्धा असेच जोडून वापरता येतात. त्यामुळे प्रकल्पाचा मूळ हेतू 100% साध्य होतो. विणकाम पूर्ण झाल्यावर आपण चौथ्या टप्प्याकडे येतो, फिनिशिंग आणि हँडल जोडणे. हा टप्पा पंख्याला अंतिम रूप देतो. विणकाम पूर्ण झालं की पुठ्ठ्याच्या अर्ध्या इंचाच्या कापांमधून ते प्लास्टिकचे लूप हळुवारपणे बाहेर काढायचे. सुटलेली टोकं घट्ट बांधायची आणि जास्तीचं प्लास्टिक कापून टाकायचं. यात सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का? तो मूळ कार्डबोर्डचा पुठ्ठा अगदी तसाच शाबूत राहतो. म्हणजे तो फेकून न देता भविष्यात असे अनेक पंखे बनवण्यासाठी तुम्ही तो साचा म्हणून पुन्हा पुन्हा वापरू शकता. हीच तर खऱ्या अर्थाने शाश्वत आणि इको फ्रेंडली पद्धत आहे. आता वेळ आलीये हँडल जोडण्याची. घरात कुठेतरी पडलेली ती उरलेली प्लास्टिकची काडी घ्यायची, तिला हिरव्या पॉलिथिनमध्ये पूर्ण गुंडाळायचं आणि टेपने सुरक्षित करायचं. मग ही गुंडाळलेली काडी पंख्याच्या तळाशी असलेल्या त्या पांढऱ्या लूप्समधून आडवी घालायची आणि शेवटी काडी आणि पंखा एकमेकांशी घट्ट जोडले जावेत म्हणून एक शेवटची पांढरी पट्टी त्यातून विणायची. ह्याने काय होतं? एक अत्यंत मजबूत हँडल तयार होतं, जे दिसायलाही पंखाच्या डिझाईनशी एकदम मॅच करतं. बरं, ज्यांना आपला हा हाताने बनवलेला पंखा थोडा फॅन्सी आणि आकर्षक दिसावा असं वाटतं, त्यांच्यासाठी काही भन्नाट आयडिया आहेत. पंख्याच्या बाहेरच्या गोल कडेला तुम्ही एखादं कापडी पायपिंग लावू शकता. ही किनार सुईदोऱ्याने हाताने शिवता येते किंवा वेळ वाचवायचा असेल तर क्राफ्ट ग्लू लावून अगदी सफाईदारपणे चिकटवताही येते. हा टप्पा खरंच खूप मजेचा आहे, कारण यामुळे एका साध्याशा टाकाऊ वस्तूचं रूपांतर एका सुबक, आकर्षक आणि टिकाऊ उपकरणात होतं. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या 5व्या टप्प्यावर, पोर्टेबिलिटी आणि फायनल बेनिफिट्स, म्हणजे याची उपयुक्तता आणि फायदे काय आहेत ते पाहूया. या सगळ्या मेहनतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याची कमालीची उपयुक्तता. बघा, एकतर हे बनवायला एकही रुपया लागला नाहीये. दुसरं म्हणजे घरातील प्लास्टिकचा कचरा कमी व्हायला मोठी मदत झाली. शिवाय हा पंखा अतिशय हलका आणि लवचिक असल्याने तो सहज दुमडून तुमच्या कोणत्याही हँडबॅगमध्ये आरामात मावतो. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवासात असताना किंवा अचानक वीज गेल्यावर सोबत नेण्यासाठी हे एक एकदम परफेक्ट आणि हक्काचं साधन आहे, हो ना? आता हा सगळा विषय आपल्याला एका खूपच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आणून सोडतो. विचार करा, जर फेकून दिलेल्या साध्या पिशव्यांपासून घरच्या घरी इतकी उपयुक्त वस्तू बनवता येते, तर मग आपल्या घरातल्या इतर कचऱ्यातून अजून काय काय भन्नाट गोष्टी बनवता येतील? हा विचार नक्कीच कचऱ्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल आणि आपल्यातल्या कल्पकतेला चालना देईल. काय मग, तुम्हीही करून पाहणार ना हा प्रयोग? आजच्या रंजक सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.